वसमत तालुक्यातील वाई गोरक्षनाथ येथे क्रिकेटच्या खुल्या सामन्यांचं उद्घाटन नुकतंच सर्कलमधील युवा नेते सत्यनारायण बोखारे यांच्या हस्ते करण्यात आलंय। सुप्रसिद्ध म्हणून वाई गोरक्षनाथ यात्रा ओळखली जाते। या यात्रेचे निमित्त साधत युवा नेते सत्यनारायण बोखारे यांच्या पुढाकारातून या क्रिकेट सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये प्रथम बक्षीस सत्यनारायण बोखारे तर द्वितीय बक्षीस राजू दादा चापके यांच्या माध्यमातून देण्यात येणार आहे। या यात्रेनिमित्त ठेवण्यात आलेल्या क्रिकेट सामन्यांमध्ये विजेत्या टीमला देण्यात येणारा चषक मानाचा चषक म्हणून समजला जातो। मागील काही वर्षांपासून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन या यात्रेनिमित्त वाई गोरक्षनाथ येथे केले जाते। आज वाई गोरक्षनाथ येथे क्रिकेटच्या खुल्या सामन्याचे उद्घाटन प्रसंगी वाई वासियांनी बोलवले होते। तो उद्घाटन पार पडलेला आहे की क्रिकेटचा उद्देशच असा आहे की शारीरिकदृष्ट्या दुसऱ्या काही वाईट व्यसनाला न लागता मुलांनी क्रिकेट खेळावं। एकतर शरीराचा व्यायाम बी होतो आणि क्रिकेट प्रेमींना खूप चांगला असतं। पुऱ्या सर्कलमध्ये आपण 2-4 गावाला 4 वर्षापासून क्रिकेटचे खुले सामने ठेवतो किंवा जेणेकरून क्रिकेट प्रेमीसाठी चांगलं राहील। जे खेळाडू पण येतात आणि बरेच परिसरामधले 13-14 गावांमधले इथं चांगलं देवस्थान आहे। यात्रेनिमित्त दरवर्षी आपण क्रिकेटचे खुले सामने ठेवतोच। तर त्याच्यामुळे असं समजायला पूर्ण सर्कलमधून एक प्रवृत्ती यासाठी आपण पूर्ण एक चांगला प्रोत्साहन भेटावं यासाठी आपण इथं बक्षीस वगैरे ठेवतो, जेणेकरून परिसरातले मुलं इथं येऊन खेळल्या जावेत। यस, क्रिकेटमध्ये करिअर होऊ शकते। गोरक्षनाथ वाई या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यात्रेनिमित्त क्रिकेट सामन्याचं मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात। या ठिकाणी एक मानाचा चषक म्हणून ओळखला जातो आणि या स्पर्धेचं आज या ठिकाणी उद्घाटन झालं। माननीय सत्यनारायणजी बोखारे यांच्या हस्ते उद्घाटन झालं आणि त्यांच्या प्रमुख पाहुणे म्हणून राजू चापके हे सुद्धा या ठिकाणी यांच्यासुद्धा हस्ते दोघांचाही या ठिकाणी विशेष असा सत्कार करण्यात आला। या स्पर्धेमध्ये 4 बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत। पहिलं बक्षीस हे माननीय सत्यनारायणजी बोखारे यांनी 25,000 रुपये व चषक, त्याचप्रमाणे दुसरं बक्षीस माननीय राजूदादा चापके यांच्याकडून 15,000 रुपये व चषक असं ठेवण्यात आलेलं आहे। या स्पर्धेमध्ये 24 संघ सहभागी झालेले आहेत आणि या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणची क्रिकेट कमिटी यांनी चांगल्या प्रकारे दरवर्षी आयोजित केल्या जातात व भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये याची प्रसिद्धी असल्यामुळे भरपूर खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी विशेष असे परिश्रम घेतात। ही वर्षी गोरक्षनाथ वाई यात्रेनिमित्त वाई येथील क्रिकेटचे खुले सामने ठेवण्यात आले होते। या उद्घाटन प्रसंगी सत्यनारायणजी बोखारे तसेच राजूदादा चापके हे उद्घाटन प्रसंगी होते उपस्थित। आता क्रिकेटचे सामने ठेवण्याचं उद्दिष्ट हेच आहे की वाईतले जे युवक आहेत त्यांना व्यायाम क्रिकेटच्या सामन्यातून व्यायाम वगैरे भरपूर येते। पण हे सांगायचं म्हणजे नवीन वर्षाच्या वाई सर्व टीमला व येणाऱ्या काळात आमचे जे मार्गदर्शक आहे सत्यनारायणजी बोखारे यांना येणाऱ्या काळात जिल्हा परिषद आपण आहे त्यांच्या वाटचालीसाठी त्यांना पण खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी वाई गोरक्षनाथ टीमच्या वतीनं त्यांना असं आश्वासन देतो की सर्व आमची पूर्ण ही वाईची व आमचे सर्व जे युवक असतील तुमच्या खंबीरपणे उभं पाठीशी राहतील असं या क्रिकेटच्या उद्घाटन प्रसंगी आश्वासन देतो मी माझे 2 शब्द।